साताऱ्यात कुत्र्याला हात लावताच भयंकर घडलं. भर रस्त्यात तोंडातून जीभ बाहेर काढत असं एसटीतील लोक घाबरले. भर रस्त्यात क्षणात त्यांनी असं काही घडलेलं पाहिलं की डोळ्यांवर विश्वासच बसेना. एक कुत्रा आणि तो व्यक्ती, पहिल्यांदाच असं काही लोकांनी पाहिलं. पण नेमकं हे काय होतं? तो असा का वागत होता? ही सुरुवात आहे त्या घटनेची जी गुरुवारी साताऱ्यात घडली आणि क्षणभरात संपूर्ण महाराष्ट्र हादरला. रोजच्यासारखीच दुपार होती. सातारा रहमतपूर रोडवर वाहतूक सुरू होती. अंगापूर फाट्याजवळ छोट्याशा गावातून एसटी, मोटरसायकली, गाड्या, भाजीवाले सगळे आपापल्या कामात. ऊन पडलेली शांत दुपार. पण अचानक रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक माणूस धडामकन पडतो. पहिल्यांदा लोकांना वाटलं कदाचित चक्कर आली असेल, कदाचित अपघात. पण पुढच्या क्षणी जे दिसलं ते कुणालाच विश्वास बसणार नव्हतं. तो तरुण 2 हातांवर आणि गुडघ्यांवर रांगू लागतो. जसं छोटं पिल्लू रांगतं ना तसं. लोक थिजून जाऊन पाहत राहतात. एखाद्या आजारी माणसासारखं नाही, एखाद्या भित्री माणसासारखं नाही, तर कुत्र्यासारखं. 2 पावलं रांगतो, थांबतो, पुन्हा डोकं वर करतो आणि दमलेल्या कुत्र्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढतो. आता संपूर्ण रस्ता थांबलेला. कोणी पुढे जायचं धाडस करत नाही. एसटी थांबलेली. ड्रायव्हर सीटवरून डोळे मोठे करून बघतोय. प्रवासी सीटच्या काचेला चिकटलेत. हा कोण काय करतोय? तो कुत्र्याला हात लावला का? याने काही झपाटल्यासारखं तर नाही ना? रस्त्याकडेला बसलेले चहाचे ग्राहक उठून उभे. बहिणींचा स्कूटीवरून जाणारा धसका. लहान मुलांनी आईचा हात घट्ट धरला. तेवढ्यात तो तरुण अचानक रस्त्याच्या मध्यभागी थांबतो. डोळे मोठे करतो. कोणीतरी पाहत असल्यासारखं. डावीकडे उजवीकडे पाहतो आणि पुढच्या क्षणी जो कोणी जवळ येतो त्याच्यावर कुत्र्यासारखा धावून जातो. लोक घाबरून मागे उड्या मारतात. एक माणूस तर धडपडून खाली पडतो. काही सेकंदातच आजूबाजूला किंचाळ्यांचा आवाज. अरे बाजूला रहा, धावतोय तो, धरू नका त्याला, काय झालंय त्याला? हा प्रकार पाहून काही जणांनी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि तो व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर पसरला. एका बाजूला लोक ओरडतायत, काही जण थरथर बघतायत. कुणी धैर्य करून जवळ जात नाहीये, कारण त्याचा चेहरा, डोळे आणि चालण्याची पद्धत सगळंच भेसूर. त्याचा श्वास फुललेला, तोंडातून फेस येत असल्यासारखं. आणि जिने पाहिलं त्याला वाटलं कुत्र्याची नक्कल नाही, काहीतरी विचित्र आहे. 15-20 मिनिटच सारा रस्ता जणू जाम. तेवढ्यात काही स्थानिक तरुणांनी एकमेकांकडे बघून ठरवलं, असं चालू देऊ नका, काहीतरी करायला हवं. त्यांनी दूरवर वाघरी घेऊन आले. जवळ जाण्याआधी त्यांचाही आवाज थरथरत होता. अरे हळू जा, धावला तर आपल्यालाच चावेल. एक जण हळूच त्याच्या पाठीमागे गेला. अजून एक समोरून बोलत होता, भाऊ शांत शांत रहा. पण तो कोणाचा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. डोळ्यात जंगली चिडचिड, श्वासात अनियंत्रित कडवटपणा. आणि अचानक त्याने एका तरुणावर झेप घेतली. नशीब जोरावर. त्या तरुणाने चपळाईने बाजूला उडी मारली आणि बाकीच्यांनी लगेच त्याला वाघरीत अडकवलं. सगळी धडपड, संघर्ष, ओरड. 5-6 जणांनी मिळून शेवटी त्याचे हात बांधले आणि त्याला उचलून बाजूला नेलं. भीतीची सावली अजूनही चेहऱ्यांवर. त्याच्या तोंडातून फुटणारे विचित्र आवाज, अगदी विचित्रच हालचाली, अगदी कुत्र्याने एखाद्या सावलीवर उडी मारावी तशी. लोकांमध्ये एकच चर्चा, हा झपाटला आहे का? याला काही भूतबाधा आहे का? कुत्रा चावला होता का? हा आधी असा नव्हता. प्रत्येकाची आपापली थिअरी. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी पोहोचतात. लोकांना बाजूला करतात. सुरक्षित अंतर ठेवून त्याला गाडीत बसवतात. रस्त्यावर अजूनही थरथराट. प्रवासी काचेवरून बघतायत. कुणी जवळ येत नाहीये. कुणीतरी रडतही होतं. गाडी वेगाने निघते, सरळ सातारा जिल्हा रुग्णालयाकडे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, नेमकं याला झालं तरी काय? कुत्र्याला हात लावल्यानंतर असं का वागू लागला हा प्रकार भूतामध्ये की रोगामुळे? हे माणसाला कसं शक्य? सस्पेन्स इथपर्यंत टिकून राहिला. पण रुग्णालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेवटी चित्र स्पष्ट झालं. हा तरुण गोपाल भील, नंदुरबारचा रहिवासी, ऊसतोड कामगारांच्या टोळीबरोबर साताऱ्यात आलेला. आणि हो, त्याला 15 दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. वेळेत इंजेक्शन न घेतल्याने, उपचार न केल्याने त्याला रेबीसची लक्षणं दिसू लागली, जे सामान्य माणसात अचानक भयानक भ्रम, अनियंत्रित हालचाल, भीती, कुत्र्यासारखी कृती निर्माण करू शकतात. म्हणजे ना भूतबाधा, ना झपाटणे, ना कुत्र्याला हात लावला म्हणून काही घडलं. हे सगळं उपचार न मिळालेल्या जखमेचा परिणाम. पण हो, रस्त्यावर पाहणाऱ्या लोकांसाठी तो सीन इतका विचित्र होता की सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओमधल्या प्रत्येक सेकंदात एकच गोष्ट दिसत होती. साताऱ्यात कुत्र्याला हात लावताच भयंकर. भर रस्त्यात तोंडातून जीभ बाहेर, अनावर हालचाल आणि लोकांचा हाहाकार. सस्पेन्स असेच वाढत गेले. लोक घाबरत गेले आणि शेवटी समोर आला सत्य. हा विचित्र प्रकार आजाराचा परिणाम होता.